दिवसेंदिवस वैद्यकीय उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत चालला आहे. अशावेळी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारनं दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत: आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड. अनेकांना वाटतं की ही दोन्ही कार्ड एकच आहेत, पण खरं पाहिलं तर त्यांचा उद्देश आणि फायदे पूर्णपणे वेगळे आहेत. पहिलं पाहूया आयुष्मान कार्ड. हे कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड. ही योजना 2018 मध्ये सुरू झाली असून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा आणि आर्थिक संरक्षण देणं हा तिचा मुख्य हेतू आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा मिळते. देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये या कार्डद्वारे मोफत उपचार होतात. रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि डिस्चार्जनंतरचे 15 दिवसांचे खर्चही यात समाविष्ट असतात. आणि विशेष म्हणजे पूर्वीपासून असलेले आजारसुद्धा या योजनेत कव्हर होतात. आता दुसरे पाहूया आभा कार्ड. आभा कार्ड हे एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे, जे 2021 मध्ये सुरू करण्यात आलं. याचा उद्देश आर्थिक मदत देणं नाही, तर प्रत्येक नागरिकाला एक युनिक डिजिटल हेल्थ ओळख देणं हा आहे. या 14 अंकी हेल्थ आयडीमध्ये व्यक्तीच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षितपणे साठवल्या जातात. यामुळे डॉक्टरांना रुग्णाचा रिअल टाइम हेल्थ डेटा पाहता येतो आणि अचूक उपचार करणे सोपे जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्मान कार्ड तुम्हाला आरोग्य खर्चासाठी आर्थिक सुरक्षा देते, तर आभा कार्ड तुमच्या आरोग्यविषयक माहितीची डिजिटल सुरक्षा करते. दोन्हीही योजना महत्त्वाच्या आहेत, पण त्यांचे उद्देश वेगळे आहेत. म्हणूनच तुम्ही पात्र असल्यास आयुष्मान कार्ड घ्या आणि प्रत्येक नागरिक म्हणून आभा कार्ड तयार जरूर करा. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा.